हॅलो एव्हरीवन. सो आपण आता या व्हिडिओमध्ये जे आहे प्रोजेक्ट शेड्यूलिंग टूल्स ज्यामध्ये नेटवर्क डायग्राम्स आहेत, या नेटवर्क डायग्राम बद्दलची इन्फॉर्मेशन जे आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ओके, या आधी जो की प्रीवियस व्हिडिओ आहे, प्रीवियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोजेक्ट शेड्यूलिंग टूल्समध्ये असणारा चार्ट्स जे आहेत हे चार्ट्स बद्दलची इन्फॉर्मेशन दिली होती है ना. त्या चार्ट्समध्ये जसं की हॉरिझॉन्टल चार्ट्स आहेत, हॉरिझॉन्टल बार चार्ट ज्याला आपण गॅन्ट चार्ट्स म्हणतो, लिंक्ड बार चार्ट्स आहेत, माइलस्टोन चार्ट्स आहेत, असे 3 टाईपचे चार्ट्स आहेत मित्रांनो. या तिन्ही टाईपचे चार्ट्स बद्दलची इन्फॉर्मेशन मी प्रिव्हियसली सांगितलं आहे आणि यामध्ये याचे काही लिमिटेशन्स होते. बार चार्ट्स किंवा लिंक्ड बार चार्ट्स असतील किंवा माइलस्टोन चार्ट्स असतील, या तिघांचे काही ना काही लिमिटेशन्स आहेत. जसं की हा जो काही चार्ट आहे, चार्ट्स आपण प्रोजेक्ट शेड्यूलिंग टूलसाठी वापरू शकतो, बट फॉर ओनली स्मॉल स्केल प्रोजेक्ट्स. त्या ठिकाणी चार्टमध्ये जे आहे, चार्ट ड्रॉ करत असताना टाइम स्केलचं लिमिटेशन्स आहे आपल्याकडे. ओके, आणि आपल्याकडे जे आहे मोस्टली जे काही कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी, जर सपोज लार्ज स्केल प्रोजेक्ट असेल तर अशा वेळेस आपल्याला जर रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर आपल्याला नेटवर्क डायग्रामचाच वापर करावा लागणार आहे. ओके, तर आपण नेक्स्ट आता पाहत आहे नेटवर्क डायग्राम्स. ओके, तर आता नेटवर्क डायग्राम जे आहे हे नेटवर्क डायग्राममध्ये काय काय आहे. नेटवर्क डायग्राममध्ये आपण किंवा लार्ज प्रोजेक्टसाठी आपण जे आहे क्रिटिकल पाथ मेथड म्हणजे CPMचा वापर करतो. ओके, मोस्टली रिपिटेटिव्ह नेचरचे जे काही कन्स्ट्रक्शन वर्क असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, ब्रिज, रोड, रेल्वे, हायवे, जेवढे पण डिफरंट रिपिटेटिव्ह नेचर ऑफ कन्स्ट्रक्शनचे जे काही वर्क आहे, डिटर्मिनिस्टिक अप्रोच जिथं आपण देऊ शकतो, जर सर्व काही स्टार्ट अँड एंड टाइम आणि आपल्याला सगळं काही नेचर ऑफ वर्क माहीत आहे, तिथे आपण CPMचा वापर करतो, क्रिटिकल पाथ मेथडचा वापर करतो. ओके, त्यानंतर आहे पर्ट. पर्ट म्हणजेच प्रोजेक्ट किंवा प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. ओके, पर्ट म्हणजेच प्रोजेक्ट किंवा प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. पर्ट कुठे वापरतात? पर्ट जे आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स जिथे त्या ठिकाणी प्रोबॅबिलिस्टिक अप्रोच असतो, पर्ट त्या ठिकाणी आपण यूज करतो. ओके, आणि थर्ड आहे ॲडव्हान्स आहे एक GERT, दॅट इज ग्राफिकल इव्हॅल्युएशन रिव्ह्यू टेक्निक. हा सिलेबसचा पार्ट नाही आपल्या, आपण त्या ठिकाणी CPM आणि पर्टची इन्फॉर्मेशन पाहणार. मोस्ट ऑफ द आपल्या JEEचे किंवा MPSC मेन्स तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर पाहिले असतील किंवा आता सध्या जे काही JEEचे एक्झामिनेशन्स आहेत ते मोस्टली TCS किंवा IBPS पेपर घेत असेल. तुम्ही जर सध्या रिसेंट ट्रेंड जर पाहिले असेल, क्वेश्चन पेपर जर पाहिले असतील, अदर स्टेट AEचे आणि JEEचे पेपर पाहिले असतील, तर तुम्हाला दिसेल की या जे की CPM पर्टचं वरचे जे काही टॉपिकवरची थिअरी असेल किंवा न्यूमेरिकल जे येत असतात त्यावर बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला दिसेल. CPM पर्टवरती मोस्टली तुम्हाला एक्झाममध्ये जे आहे क्वेश्चन पाहायला मिळतोच. ओके, जर हा सब्जेक्ट किंवा हा टॉपिक जर असेल सिलेबसमध्ये तर नक्की यावर क्वेश्चन असणार. ओके, सो आपण पाहूया CPM आणि पर्ट इन डिटेल. ओके, आता हे जे काही नेटवर्क डायग्राम आहे ते नेटवर्क डायग्राम इन केस ऑफ CPM और इन केस ऑफ पर्ट ड्रॉ करण्याच्या 2 मेथडॉलॉजीज आहेत. ओके, पहिला जो आहे दॅट इज AOA डायग्राम. ओके, ॲक्टिव्हिटी ऑन ॲरो डायग्राम म्हणतो त्याला आपण. ओके, AOA डायग्राम. ओके, आणि दुसरा आहे ॲक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम म्हणजे AON डायग्राम. ॲक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम, दुसरा आहे ॲक्टिव्हिटी ऑन ॲरो डायग्राम. अशा 2 प्रकारे आपण नेटवर्क डायग्रामला ड्रॉ करू शकतो. ओके, तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये जे आहे बेसिकली ॲक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम बद्दलची डिटेल्स सांगणार. पहिले तुम्हाला CPM पर्ट यांचं डिफरन्स बिटवीन थ्रू यांची थिअरी सांगेल, मग आपण ॲक्टिव्हिटी ऑन नोड आणि ॲक्टिव्हिटी ऑन ॲरो डायग्रामचा डिफरन्स बिटवीन पाहूया आणि त्यानंतर ॲक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम थ्रू आपण क्वेश्चन्स कशा प्रकारे सॉल्व्ह करतो नेटवर्कचे ते आपण पाहूया. ओके, सो हा आपल्या या व्हिडिओचा कंटेंट असणार आहे. ओके, लेट स्टार्ट विथ आवर CPM अँड पर्ट, डिफरन्स बिटवीन द CPM अँड पर्ट. आणि तुम्ही पहिले नोट करू शकता, व्हिडिओ पॉज करायचा आहे, नोट करायचं आहे, मग एक्सप्लेनेशन देऊन झालं की मी व्हिडिओ पॉज करून तुम्हाला नोट्स काढायसाठी टाइम देईल आणि मग आपण नेक्स्ट स्लाइडवरती जाणार आहे. ओके, चला नोट करा. हे झालं असेल पहा. CPM आणि पर्ट. बेसिकली सगळ्यात पहिले ना CPM जो आहे, CPMचं फुल फॉर्म काय आहे? क्रिटिकल पाथ मेथड. पर्टचं फुल फॉर्म जसं आत्ता सांगितलं प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक, कधी कधी म्हणतात प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. ओके, प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. हे देखील त्याचं फुल फॉर्म आहे. प्रोजेक्ट किंवा प्रोग्राम एकच आहे. ओके, मोस्टली MPSC मेन्स मी जसं आधीही सांगितलं आहे की MPSC मेन्समध्ये
पर्टचं फुल फॉर्म एकदा विचारलं आहे, जेईच्या पेपरमध्ये सीपीएमचं फुल फॉर्म विचारलेलं आहे. हा सीपीएम पर्टचा डिफरन्स आहे ना, याला IMP म्हणून मार्क करा, यावरती फिक्स क्वेश्चन राहतात. सीपीएम पर्टचा हा जो डिफरन्स आहे, यामध्ये जेवढे तुम्ही हे पॉईंट्स पाहत आहेत, या प्रत्येक पॉईंटवरती काही ना काहीतरी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण सापडेल आणि क्वेश्चन येण्याचा चान्स अपकमिंग एक्झाममध्ये सुद्धा आहे. व्हेरी व्हेरी IMP आहे हा पार्ट करायचा आहे, नक्की तुम्हाला यावरती क्वेश्चन दिसणार. ओके, आता सीपीएम मध्ये सांगितलं की क्रिटिकल पाथ मेथड जे आहे ते कोणत्या टाईपच्या प्रोजेक्टला यूज होते. रिपिटेटिव्ह नेचर ऑफ वर्क म्हणजे जसं बिल्डिंग, रोड, रेल्वे असेल, हायवे असेल है ना, ते काय असेल, डिफरंट ब्रिज असेल, टनल्स असतील, एअरपोर्ट कन्स्ट्रक्शन असेल किंवा सपोज पॉवर प्लांट कन्स्ट्रक्शन असेल, तर रिपिटेटिव्ह नेचर ऑफ वर्क आहे. तिथं आपल्याला सर्व काम कसं करायचं, कुठे लोकेशन जे काय असेल त्याच्यानुसार कामाची पद्धत जी आहे ते आपल्याला माहीत आहे. तर तिथे जे आहे रिपिटेटिव्ह नेचर ऑफ वर्क, रिपिटेटिव्ह जॉबसाठी आपण सीपीएमचा वापर करतो. पर्टचा वापर जो आहे आपण रिसर्च प्रोजेक्टसाठी करत असतो. पर्टचा वापर कुठे करणार आहे, पर्ट इज युज्ड फॉर रिसर्च प्रोजेक्ट. रिसर्च प्रोजेक्टसाठी आपण पर्टचा वापर करत असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर जो काही सीपीएम आहे, या सीपीएमला आपण म्हणतो की ते प्रोजेक्ट रिपिटेटिव्ह नेचरचं आहे, तर सगळं डिटरमाइंड आहे ना, वेल डिफाईन्ड आहे. तर डिटर्मिनिस्टिक अप्रोच आपण ठेवत असतो प्रोजेक्टला प्लॅनिंग करण्यासाठी, शेड्युलिंग करण्यासाठी. आणि पर्टमध्ये जे आहे सगळं काही जे आहे प्रोबॅबिलिटीवरती असतं. रिसर्च प्रोजेक्ट्समध्ये नासाचा सपोज किंवा इस्रोचा जो काही सॅटेलाइट लॉन्च प्रोजेक्ट असेल किंवा सपोज आपण म्हटलं जसं मिसाईल्स तयार करायचे, रॉकेट्स तयार करायचे आहेत, हे जे काही प्रोजेक्ट्स आहेत यामध्ये सगळं काही प्रोबॅबिलिटीवरती चालत असतं. ओके, तो प्रोबॅबिलिस्टिक प्रोजेक्ट्स आहेत, प्रोबॅबिलिस्टिक अप्रोच इथे ठेवावा लागतो. आणि सीपीएम मध्ये जे आहे डिटर्मिनिस्टिक अप्रोच ठेवावा लागतो. ठीक आहे, बघा हा देखील पॉईंट जो आहे आपल्या एक्झाममध्ये प्रिव्हियसली विचारलेला आहे, आलेला आहे. हे ओके, सगळंच आलेलं आहे, काही ना काहीतरी यामधलं विचारलेलंच आहे. ओके, हां, सीपीएम हा अशा प्रोजेक्टसाठी यूज करतो जिथे सर्टन्टी आहे, काहीतरी माहिती आहे. आणि पर्ट जिथे अनसर्टन्टी असते, जिथे प्रोबॅबिलिटी आहे ना, तिथेच आपण काय करतो, हा जो आहे सीपीएम सर्टन्टीसाठी यूज करतो. आणि पर्ट जिथे अनसर्टन्टी असते प्रोजेक्टमध्ये, जिथे आपल्याला पूर्णपणे त्या प्रोजेक्ट त्याबद्दलची माहिती नाही आहे, किती दिवसात पूर्ण होईल, याला किती मॅनपॉवर लागेल, किती मशीन लागेल, किती मनी लागणार आहे, माहिती नाही, अनसर्टन्टी आहे, तिथे आपण त्या ठिकाणी पर्टचा वापर करणार आहे. ओके, त्यानंतर रिपिटेटिव्ह नेचर ऑफ वर्क सीपीएम वापरणार आणि नॉन रिपिटेटिव्ह नेचर ऑफ वर्क आपण पर्ट वापरणार आहे ना. हे सगळं त्या ठिकाणी आहे, आपल्याला माहित आहे. हां, लक्षात ठेवा सीपीएम जो आहे, सीपीएम त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड आहे. ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड म्हणजे रिसोर्स कन्झ्युमिंग एलिमेंट. एखाद्या प्रोजेक्टमध्ये ऍक्टिव्हिटी काय सांगत असते आपल्याला है ना, ऍक्टिव्हिटी सांगत असते की त्या ठिकाणी जे काही रिसोर्सेस असेल, मॅन असेल, मटेरियल असेल, मशीन असेल, त्यासोबत ड्युरेशन त्याला किती लागतोय, एखादा टास्क जो पूर्ण करायचा आहे त्यासाठी जे काही रिसोर्सेस असेल म्हणजे मोस्टली ड्युरेशन त्या ऍक्टिव्हिटी सोबत असणार आहे. रिसोर्स कन्झ्युमिंग एलिमेंट आहे ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, इट इज अ रिसोर्स कन्झ्युमिंग एलिमेंट. तर ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड काय असतं, सीपीएम असतं. इव्हेंट काय आहे, इव्हेंट जो आहे त्या ठिकाणी रिसोर्सलेस एलिमेंट आहे. एका ऍक्टिव्हिटीत एक जी ऍक्टिव्हिटी आपण जी पूर्ण करतोय ही एक ऍक्टिव्हिटी दोन इव्हेंटच्या मध्ये असते. रिसोर्सलेस एलिमेंट म्हणजे इव्हेंट. ओके, रिसोर्सलेस एलिमेंट म्हणजे इव्हेंट असतो. ओके, त्याला आपण इव्हेंट म्हणतो. कुठे वापरतो आपण, पर्ट मध्ये वापरतो. ओके, हां, सीपीएम जो आहे हा सिंगल टाइम एस्टिमेट आहे आणि पर्ट जो आहे हा 3 टाइम एस्टिमेट आहे. पर्ट म्हणजे काय, पर्टला म्हटलेलं आहे 3 टाइम एस्टिमेट्स असतात पर्टमध्ये. 3 टाइम एस्टिमेट म्हणजे कोणते कोणते बघा, एक असतो त्या ठिकाणी नॉर्मल ड्युरेशन मध्ये आपण प्रोजेक्टला पूर्ण करू शकतो. वर्स्ट कंडिशन मध्ये प्रोजेक्ट एखाद्या वेळेस पूर्ण होत असेल, ऍक्टिव्हिटी कंप्लीट होत असेल. आणि आयडियल कंडिशन मध्ये प्रोजेक्ट पूर्ण होत असेल. आयडियल कंडिशन मध्ये जर एखादी ऍक्टिव्हिटी पूर्ण होत असेल तर त्याला म्हणतो आपण ऑप्टिमिस्टिक टाइम. वर्स्ट कंडिशन मध्ये जात असेल तर त्याला म्हणतो आपण पेसिमिस्टिक टाइम. आणि नॉर्मल कंडिशन मध्ये प्रोजेक्ट पूर्ण होत असेल त्याला म्हणतो आपण मोस्ट लाईकली टाइम. तर हा कुठे याला म्हणतो असे 3 टाइम एस्टिमेट आहे ना, ऑप्टिमिस्टिक टाइम, पेसिमिस्टिक टाइम आणि मोस्ट लाईकली टाइम, असे 3 टाइम एस्टिमेट कुठे असतात, पर्टमध्ये असतात. त्याच्याबद्दल पुढेही तुम्हाला मी माहिती देणार आहे डिटेलमध्ये. ओके, इथे जस्ट डिफरन्स बिटवीन पाहतोय. लक्षात ठेवा सीपीएम मध्ये आपण असं म्हणतो की प्रोजेक्टचं क्रॅशिंग जे आहे हे पॉसिबल आहे किंवा प्रोजेक्ट क्रॅशिंग आपण करू शकतो. प्रोजेक्ट क्रॅशिंग करू शकतो म्हणजे काय रे मित्रांनो, प्रोजेक्ट क्रॅश करणं म्हणजेच जर सपोज एखादा आपल्याला 30 डेज मध्ये आपल्याला जर एखादा टास्क पूर्ण करायचं होतं, 30 दिवसामध्ये प्रोजेक्टचं टास्क पूर्ण करायचं होतं आणि आपल्याला जे आहे सर्टन काही मध्ये काही डिले झालाय. आता आपल्याकडे राहिलेत फक्त 10 दिवस राहिले, म्हणजे 20 दिवस पूर्ण झाले प्रोजेक्ट मधले आणि 10 दिवस राहिलेले आहे.
तर 10 डेजच्या ऐवजी सपोज आपण म्हटलं की नाही आपलं प्रोजेक्ट मॅनेजरला म्हटलं की नाही मंत्री साहेब येणार आहेत आपल्या ह्या प्रोजेक्टचं उद्घाटनासाठी, तुम्हाला 5 दिवसातच काम पूर्ण करावं लागेल, 10 दिवसाचं काम 5 दिवसात पूर्ण करायचं आहे असं सांगितलं प्रोजेक्ट मॅनेजरने. अशा वेळेस आपण काय करतो ॲज अ इंजिनियर आहे ना, आपण काय करत असतो त्या ठिकाणी 5 डेजमध्ये 10 दिवसाचं काम 5 दिवसात पूर्ण करायचं आहे म्हणून मॅनपॉवर वाढवतो, मशीन्स त्या ठिकाणी वाढवणार. आता तिथं त्या ठिकाणी कॉस्ट जाणारच आहे आपली, तर मशीन मटेरियल आपण एक्स्ट्रा यूज करून ते 10 दिवसाचं काम 5 दिवसात करतो. अशा वेळेस काय होत असतं, आपण म्हणतो प्रोजेक्टचं क्रॅशिंग केलंय. प्रोजेक्टचं क्रॅशिंग करणं म्हणजे काय, व्हेन एक्स्ट्रा रिसोर्सेस आर यूज्ड अँड ड्युरेशन ऑफ द प्रोजेक्ट इज रिड्यूस, त्याला म्हणतो आपण प्रोजेक्टचं क्रॅशिंग. क्रॅशिंग कुठे पॉसिबल असतं, सीपीएम प्रोजेक्ट्समध्ये पॉसिबल असतं. पर्टमध्ये जे आहे प्रोजेक्टचं क्रॅशिंग पॉसिबल नाहीये है ना. प्रोजेक्ट क्रॅशिंग जे आहे, तुम्ही म्हटलं की चला आपण आपला प्रोजेक्ट पूर्ण करू, रिसर्च प्रोजेक्ट आहे, जास्त सायंटिस्ट लावले आपण, जास्त मटेरियल मशीन्स दिले तुम्हाला, एक्स्ट्रा पैसा लावला आपण आणि म्हटलं प्रोजेक्ट पूर्ण करू, रिसर्चचे सगळे प्रोजेक्ट पूर्ण करू, तर पॉसिबल नाही. रिसर्चची गोष्ट आहे, त्याला टाइम लागतो. ओके, सो प्रोजेक्ट क्रॅशिंग जे आहे ड्युरेशन आपण प्रोजेक्टचं कमी करू शकत नाही, म्हणजे प्रोजेक्ट क्रॅशिंग इज नॉट पॉसिबल इन पर्ट, लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर बघा सीपीएम म्हणजे सीपीएम मध्ये काय आहे, फ्लोट कन्सेप्ट वापरला जातो. फ्लोट कन्सेप्टचा अर्थ काय आहे मित्रांनो, फ्लोट म्हणजे काय, सगळ्यात पहिले फ्लोट या शब्दाचा अर्थ काय आहे. फ्लोट म्हणजे परमिसिबल डिले विथ रिस्पेक्ट टू द ऍक्टिव्हिटी. ऑलरेडी सीपीएम जे आहे हे ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड आहे है ना. सो परमिसिबल डिले, एखादी ऍक्टिव्हिटी जी आहे आपण किती डिले करू शकतो त्याला म्हणतो आपण फ्लोट. हा फ्लोट कुठे असणार, सीपीएम मध्ये. ओके, पर्ट मध्ये काय असतं, पर्ट जो आहे पर्ट मध्ये स्लॅक कन्सेप्ट वापरला जातो. स्लॅक कन्सेप्ट म्हणजे काय, तो पर्ट जो आहे हा इव्हेंट ओरिएंटेड आहे. इव्हेंट ओरिएंटेड आहे म्हणजे दोन इव्हेंट जे आहेत, जसं की आपण फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर हे आपले इव्हेंट्स आहेत है ना एखाद्या बिल्डिंग प्रोजेक्ट मधले. तर आपला फर्स्ट फ्लोअरचं बांधकाम जे आहे, आपण इव्हेंट जो आहे ना, हा सर्टन इव्हेंट आपण किती डिले करू शकतो, तर परमिसिबल डिले विथ रिस्पेक्ट टू एनी इव्हेंट इट इज कॉल्ड एज स्लॅक. आणि एक आपण जे फ्लोअर आहे, हे एका फ्लोअरच्या बांधकामामध्ये मेसनरी वर्क आहे, याच्यामध्ये बीम आहे, स्लॅब आहे, कॉलम आहे, हे सगळे काय झाले ऍक्टिव्हिटी. यांना जर आपण डिले करतो तर त्याला म्हणतो आपण फ्लोट, आणि इव्हेंट डिले करतो तर त्याला म्हणतो आपण स्लॅक. तर परमिसिबल डिले विथ रिस्पेक्ट टू द इव्हेंट इज कॉल्ड एज स्लॅक, परमिसिबल डिले विथ रिस्पेक्ट टू ऍक्टिव्हिटी इज कॉल्ड एज फ्लोट. हे सर्व पॉईंट्स आपण डिटेलमध्ये एक एक करून पुढे पाहणार आहे बरं, जस्ट आपण इथे डिफरन्स बिटवीन पाहत आहे. ओके, तर हे सगळे सीपीएम आणि पर्टचे डिफरन्स बिटवीनचे जे काही पॉईंट्स आहेत तुम्ही व्यवस्थित नोट करा, मग आपण जे आहे पुढे पाहणार आहे ना. व्हिडिओ पॉज, पहिले सगळं कंटेंट नोट करा, व्हिडिओ पॉज करून मग आपण पुढे पाहू. ओके, नोट करा हे. झाला असेल पहा ना, आता सीपीएम पर्टचा डिफरन्स झाला. आता पुढे जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं ना, सीपीएम आणि पर्टची इन्फॉर्मेशन, एक जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे ना. पुढे आपण अजून त्याच्यात डिटेल जसं जसं पुढे जाणार मी तुम्हाला नेक्स्ट 2-4 व्हिडिओजमध्ये तुम्हाला त्याची अजून काही ना काही थिअरी येणारच आहे. बरं, आता आपल्या ह्या व्हिडिओचा मेन मुद्दा काय आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती नेटवर्क डायग्राम कशा प्रकारे ड्रॉ करायची आहे. बघा, नेटवर्क डायग्राम ड्रॉ करण्याच्या दोन मेथड आहे, एक तर नोडवरती डायग्राम ड्रॉ करा किंवा ॲरो, ऍक्टिव्हिटी ऑन ॲरो डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता. आता ही नोड कन्सेप्ट आणि ॲरो कन्सेप्ट जे आहे आपल्याला पाहायचे, डायग्राम कशा प्रकारे ड्रॉ करतात. ओके, पहा सगळ्यात पहिले ऍक्टिव्हिटी ऑन नोड, हां लिहा, हेडिंग लिहा, नेटवर्क डायग्राम, त्यामध्ये पहिला ऍक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम्स. तर हे ऍक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम्स म्हणजे काय आहे बघूया. हां, जसं की हा आहे एक नोड. ओके, हा आहे एक नोड, थोडासा मोठा दाखवलाय, थोडा फार मोठा नाही दाखवत, नेटवर्क डायग्राम मध्ये असा असा असेल, इतका असेल. ओके, विजिबल असेल. ऍक्टिव्हिटी ऑन नोड म्हणजे काय बघा, हा जो सर्कल आहे या सर्कलला आपण म्हणत असतो नोड. या सर्कलला आपण काय म्हणत असतो, नोड म्हणत असतो. या नोडच्या आतमध्ये आपण काय करत असतो, ऍक्टिव्हिटी लिहित असतो. ही एक पद्धत आहे है ना. डायग्राम, नेटवर्क डायग्राम मध्ये ऍक्टिव्हिटी काय करतो आपण, नोडच्या आतमध्ये लिहितो. तर ऍक्टिव्हिटी जसं की सपोज एक्सकॅव्हेशन ही एक ऍक्टिव्हिटी आहे है ना, प्लिंथ फिलिंग ही एक ऍक्टिव्हिटी आहे, डोअर फिक्सिंग ही एक ऍक्टिव्हिटी आहे, विंडो फिक्सिंग ऍक्टिव्हिटी आहे, फ्लोअरिंग है ना ऍक्टिव्हिटीज आहेत. तर हे जे काही ऍक्टिव्हिटी आहे अशा ABCD अशा आपण अल्फाबेटने लिहू शकतो. 1 2 3 4 नंबरिंग मोस्टली इव्हेंटमध्ये वापरतो, पण ऍक्टिव्हिटीजला मोस्टली आपण अल्फाबेट्स वापरतो. ओके,
सो ॲक्टिव्हिटीला आपण अल्फाबेट वापरला. सपोज एक्सकॅव्हेशन ही जी ॲक्टिव्हिटी होती त्याला कॅपिटल एने रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, आता ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे एक्सकॅव्हेशन आहे सपोज, या ॲक्टिव्हिटीला कशाच्या आतमध्ये लिहिलेलं आहे रे, नोडच्या आतमध्ये. म्हणून या डायग्रामला काय म्हटलेलं आहे, ॲक्टिव्हिटी ऑन द नोड डायग्राम म्हटलेलं आहे. ओके, आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे सपोज याला पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागत आहे, तर ड्युरेशन लिहायचं 4. ओके, नेटवर्क डायग्राममध्ये है ना, सपोज एक्सकॅव्हेशन झालं की आपण जसं आधीही पाहिलं आहे, एक्सकॅव्हेशन झालेलं असेल तर आपण काय करतो रे, सगळ्यात पहिले एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर फुटिंगचं कन्स्ट्रक्शन करतो. तर सपोज फुटिंग ही सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, फुटिंग सेकंड ॲक्टिव्हिटी आहे ना, फुटिंग कन्स्ट्रक्ट करतो. तर फुटिंगला कॅपिटल बी ने रिप्रेझेंट केलं. आणि फुटिंगच्या कामाला, फुटिंगचं बांधकाम करण्यासाठी आहे ना, फर्स्ट फुटिंग सेकंड फुटिंग हे जे फुटिंग वर्क आहे, या फुटिंग वर्कला सपोज आपल्याला लागत आहे 8 डेज. तर त्याचं त्या ठिकाणी ड्युरेशन जे आहे 8 डेज जे आहे इथं ब्रॅकेटमध्ये सर्कलमध्ये लिहिलेलं आहे. ओके, सो बघा याला म्हणतो आपण ॲक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम्स. हे असं असणार आहे ना, हा मध्ये ॲरो आहे, ॲरोवरती काही लिहायचं नाही, नोडवरती जे काही लिहायचं आहे, ॲक्टिव्हिटी लिहायचं आहे, त्याचं ड्युरेशन लिहायचं आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे त्याचं ड्युरेशन जे आहे नोडवरती लिहायचं आहे. म्हणून या डायग्रामला म्हटलं जातं ॲक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम्स. कळलंय? ठीक आहे, हे नोट करा, याला नोड म्हणतात या सर्कलला, हे लक्षात ठेवा. ओके, ॲक्टिव्हिटी ही मध्ये ॲक्टिव्हिटी आहे, एक्सकॅव्हेशन ॲक्टिव्हिटी आहे. ओके, 8 तिकडे लिहिला आणि इथं 4 आहे. 4 हा ड्युरेशन आहे, ड्युरेशन इन डेज इज इक्वल टू 4 डेज. ओके, त्यानंतर बी काय आहे बघा, बी ही सेकंड ॲक्टिव्हिटी आहे. जसं मी म्हटलं फुटिंग कन्स्ट्रक्शन, फुटिंग कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी येत आहे. त्यानंतर हा 8 काय आहे बघा, 8 जो आहे हा ड्युरेशन आहे. पुन्हा ड्युरेशन इन द डेज किती आहे, इक्वल टू 8 डेज. ओके, आणि हा सर्कल जो आहे याला काय म्हटलं आपण, सर्कलला नोड म्हटलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्या नेटवर्क डायग्राम मध्ये रिप्रेझेंटेशन आपल्याला करायचं आहे. बघा है ना, याला नोट करा. नोट झालं की मग आपण ह्याच्यावरचा क्वेश्चन पाहू. ओके, झालं असेल. पुढे आता ह्याच्यावरचा क्वेश्चन पाहूया. जसं की आपल्याकडे क्वेश्चन आहे, बघा जसं की इथे जे आहे फर्स्ट क्वेश्चन, यामध्ये ॲक्टिव्हिटी ए जो आहे त्याला लागत आहे 5 डेज. ॲक्टिव्हिटी बी आहे त्याला लागत आहे 3 डेज. ॲक्टिव्हिटी सी आहे इथे खाली, त्याला लागत आहे 4 डेज. आणि ॲक्टिव्हिटी डी ला लागत आहे 2 डेज. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलेलं आहे, क्वेश्चन म्हणत आहे आपल्याला फाइंड क्रिटिकल पाथ, क्रिटिकल पाथ and minimum project duration and minimum project duration किंवा मिनिमम प्रोजेक्ट कंप्लीशन टाइम म्हणू शकतात. हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा दिस इज आवर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 नोट करा है ना, काय म्हटलेलं आहे त्यांनी, फाइंड द क्रिटिकल पाथ. क्रिटिकल पाथ काय आहे म्हणजे लॉंगेस्ट पाथ ऑफ द नेटवर्क, मी सांगेल ते कसं आहे ते. आणि मिनिमम प्रोजेक्ट कंप्लीशन टाइम हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, आणि ही डायग्राम दिलेली आहे आपल्याला. ओके, असं आपल्या जेईच्या पेपरमध्ये असा हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. अदर स्टेट एईच्या पेपरमध्ये, जेईच्या पेपरमध्ये जे काही क्वेश्चन येतात तेच मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओ लेक्चर्समध्ये घेणार आहे. ओके, असं काही नवीन आपल्या एक्झामला येत नाही असं काही क्वेश्चन घेणार नाही. ओके, टेन्शन नाही घ्यायचं. ओके, चला बघा आता जसं की नोड आहे, या नोडमध्ये ॲक्टिव्हिटी लिहिली आहे. ए ॲक्टिव्हिटी त्याला 5 डेज लिहिलेला आहे, बी ॲक्टिव्हिटी त्याला 3 डेज लिहिलेला आहे, डी ही ॲक्टिव्हिटी आहे त्याला 2 डेज दिलेले आहे, आणि सी ॲक्टिव्हिटीला 4 डेज ड्युरेशन लिहिलेलं आहे. तुम्हाला म्हटलं क्रिटिकल पाथ आणि मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन काढायचं आहे. ओके, बघा आता जसं की सपोज आपण इथे सोल्युशनमध्ये काय कशा प्रकारे आपण सोल्युशन लिहितो एकदा तुम्ही पाहून घ्या मेथडॉलॉजी, मग तुम्ही सेकंड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचं. सोल्युशन बघा काय करायचं, सगळ्यात पहिले फर्स्ट स्टेप 1, सगळ्यात पहिले स्टेप 1 काय आहे, काय करायचं, पाथ. हे आपल्याला पाथ लिहायचा आहे आणि त्याचं ड्युरेशन.
बघा आता पाथ पाहूया आपण. ए बी टू डी असं जातं है ना. म्हणजे कसं जातं आपण ए टू बी चाललेलं आहे आणि बी टू डी चाललेलं आहे नेटवर्क डायग्राम मध्ये, आहे की नाही. नेटवर्क डायग्राम मध्ये आपण कसं चाललोय ए टू बी आणि बी टू डी चाललेलं आहे, असा आपला पाथ आहे. म्हणजे सपोज हे एक्सकॅव्हेशन आहे, सपोज हे त्या ठिकाणी फर्स्ट फुटिंग आहे आणि आपण डायरेक्टली गेलो आहे प्लिंथ फिलिंगकडे, किंवा सपोज हे फुटिंग वर्क आहे, हे दुसरं काहीतरी वर्क आहे आणि डायरेक्ट प्लिंथ फिलिंगकडे असं काहीतरी वर्क आहे, ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहे. ओके, हा झाला एक पाथ. आता याचे ड्युरेशन मोजा. 5 days, 3 days आणि 2 days, आहे की नाही. ड्युरेशन किती आहे. एचं ड्युरेशन आहे 5 days, बीचं ड्युरेशन आहे 3 days, डीचं ड्युरेशन आहे 2 days. तर 5 + 3 + 2 करा, किती येत आहे. 5 + 3 8, 8 + 2 10 days येत आहे. ओके, ड्युरेशन आहे 10 days. ओके, ड्युरेशन आहे 10 days या पहिल्या पाथसाठी. ओके, त्यानंतर सेकंड पाथ, ए पासून सी कडे जा, सी कडून डी कडे जा, असं पण आपण त्या ठिकाणी प्रोजेक्टमध्ये काम करू शकतो. ए टू सी आणि सी टू डी, दिस इज द सेकंड पाथ. अशाही प्रकारे आपण इकडे पोहोचतोय. ओके, मग आता किती दिलेले आहे. ए कडे 5 days, 4 आणि 2 इथे लिहित आहे. ए साठी 5, नंतर 4 आणि त्यानंतर 2. टोटल किती होत आहे यासाठी. 5 + 4 9, 9 + 2 11, इथे लागत आहे 11 days. ओके, आता सांगा प्रोजेक्ट जो आहे हा आपल्याला प्रोजेक्टचा जो नेटवर्क डायग्राम आहे, या डायग्रामचं आपण त्या ठिकाणी पाथ आणि त्याचे ड्युरेशनचं कॅल्क्युलेशन केल्यावर मला सांगा प्रोजेक्ट कधी कंप्लीट होतोय. हे आपण ड्युरेशन ऍड केल्यावर काय सांगतं आपल्याला. प्रोजेक्ट कधी कंप्लीट होतोय. 10 दिवसात पूर्ण होईल. म्हणजे इथं दाखवलं पहिल्या पाथने 10 दिवस लागतात, दुसऱ्या पाथने 11 दिवस लागतात. प्रोजेक्ट कंप्लीट झाला आपण कधी म्हणतो. जो काही त्या ठिकाणी आपण ए सी डी हे सगळ्या हे जे काही पाथ आहे याने जो काही त्या ठिकाणी आपण ड्युरेशन कॅल्क्युलेट केलेला आहे, म्हणजे 11 दिवसांनी आपला प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे, है ना. तिथे दिसतात दिवस जास्त आलेले आहेत, है ना, पण तोच काय आहे प्रोजेक्ट कंप्लीशन टाइम आपल्याला सांगत आहे. यालाच म्हणतो आपण मिनिमम प्रोजेक्ट कंप्लीशन टाइम, है ना. लक्षात ठेवायचं प्रोजेक्ट कंप्लीट कधी होत आहे आपला 11 दिवसांनी पूर्ण होत आहे. म्हणजे प्रोजेक्ट 10 दिवसात काम केलेलं आहे आपण आणि एक काम राहिलं आपलं ते 11व्या दिवशी पूर्ण होणार आहे. मग प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे ते आपण कधी म्हणू. 11 दिवसांनी पूर्ण झालं आपण असं म्हणू की नाही. जसं की सपोज तुम्ही बिल्डिंगला प्लास्टरिंग केलं, पेंटिंग केलं, डोअर पण फिक्स केला, परंतु विंडोला स्लायडिंग जी आहे, स्लायडिंग विंडो जी आहे ती फिक्सच केली नाही. तरी स्लायडिंग विंडो फिक्स करायची राहिली आहे, तुम्हाला ती 11व्या दिवशी फिक्स झाली तर आपण म्हणणार घराचं काम पूर्ण झालंय. पण स्लायडिंग विंडो फिक्स नाही केली तर तुम्ही 10 दिवस झाले सगळं बांधकाम केलं, डोअर बीर फिक्स केलं, घराचं काम झालेलं आहे, तुम्ही म्हणणार की स्लायडिंग विंडो बसवलीच नाही तर प्रोजेक्ट पूर्ण झालाय म्हणणार का. नाही, विंडो फिक्स करा मगच प्रोजेक्ट पूर्ण झाला आपण म्हणू की नाही. ओके, तर विंडो फिक्स केली तर 11व्या दिवशी विंडो फिक्स केलेली आहे, 11 days नंतर प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. यालाच आपण म्हणत असतो मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन. ओके, ज्याला जास्त दिवस लागतात, ज्या पाथला जास्त दिवस लागतात त्याला काय म्हणतो आपण मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन किंवा मिनिमम प्रोजेक्ट कंप्लीशन टाइम असा वर्ड वापरला जाईल. ओके, किंवा टोटल प्रोजेक्ट ड्युरेशन म्हणतील 11 days आहे. ओके, आता ह्या दोन्ही पाथपैकी सगळ्यात जास्त दिवस ज्या पाथला लागलेले म्हणजे हे ए सी डी ह्या पाथला लागलेले आहे, म्हणजे ह्या पाथला आपण काय म्हणतो क्रिटिकल पाथ म्हणतो. द पाथ विच इज द लॉंगेस्ट पाथ, म्हणजे ज्याला जास्त दिवस लागलेले त्या पाथला आपण काय म्हणतो क्रिटिकल पाथ म्हणत असतो. ओके, सो दिस इज द क्रिटिकल पाथ. ओके, सो आपण सोल्युशन मध्ये स्टेप नंबर 2 जे आहे त्याला लिहित आहे इथे. स्टेप नंबर 2 काय आहे. क्रिटिकल पाथ. कोणते आहे क्रिटिकल पाथ. Critical path is A to C D, है ना. A C आणि D ही झाली क्रिटिकल पाथ. ओके, दिस इज द क्रिटिकल पाथ. ओके, मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन विचारलेलं आहे किंवा मिनिमम प्रोजेक्ट कंप्लीशन टाइम किती आहे बघा इथे लिहितो. स्टेप नंबर 3 मिनिमम प्रोजेक्ट कंप्लीशन टाइम. कंप्लीशन टाइम किती आहे. मिनिमम प्रोजेक्ट कंप्लीशन टाइम आहे 11 days. ओके, चला तर हा देखील इथे लिहिलेला आहे. ओके, क्रिटिकल पाथही लिहिला, मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशनही लिहिला, पहिले पाथचं ड्युरेशन कॅल्क्युलेट केलं, असं 3 स्टेपमध्ये आपला आन्सर येत आहे. येत आहे की नाही. ओके, फार सोपा आहे. बघा तुम्ही हे सगळं नेटवर्क डायग्राम
स्टेप 1, 2 आणि 3 नोट डाऊन करा. मग आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. अच्छा, हे दिसत नाहीये. ओके ओके, एक मिनिट. आता दिसत असेल. क्लिअर? ओके, चला झालं हे. त्या साईडचं दिसत नव्हतं, तर आपण झूम आउट केलेला आहे. ओके, दिसतंय आता? यस. आता बघा, हा झाला एक क्वेश्चन. सेम अजून एक क्वेश्चन आहे आपल्याकडे, जो क्वेश्चन आपल्या जे एक्झाम मध्ये जसा क्वेश्चन येतो तोच आपण उचललेला आहे. ओके, पाहूया आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. अजून एक क्वेश्चन घेत आहे. बघा, यामध्ये काय काय दिलेलं आहे. इथे जे आहे, एक मिनिट. क्वेश्चन आपल्याकडे काय दिलेलं आहे, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, प्री डिसिजर दिलेला आहे आणि ड्युरेशन दिलेला आहे. ओके, ड्युरेशन आता ही लिहितो मी. क्वेश्चन पूर्ण करतो. ऍक्टिव्हिटीच्या कॉलम मध्ये ABCDE अशा आपल्या टोटल त्या ठिकाणी 1 2 3 4 5 अशा 5 ऍक्टिव्हिटीज आहेत. सेकंड कॉलम मध्ये प्री डिसिजर म्हणजे प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी कोणती त्याचा कॉलम आहे. आणि ड्युरेशन दिवसांमध्ये किती लागणार आहे ते दिलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, क्रिटिकल पाथ आणि मिनिमम प्रोजेक्ट कंप्लीशन टाइम आपल्याला काढायचा आहे या सेकंड क्वेश्चन मध्ये. पाहूया आपण आता याचा. बघा, प्री डिसिजर म्हणजे प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी. आता इथे सी ह्या ऍक्टिव्हिटीचा प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी कोण असणार आहे, ए. डी चं प्रिव्हियस कोण असणार आहे, बी. आणि ई साठी प्रिव्हियस दिलेला आहे सी आणि डी. ओके, ड्युरेशन इन डेज 5 days, 2 days, 5, 4 and 6 days. ओके, तर हे सगळे काय झालेले आहेत रे. बघा, हे सगळा क्वेश्चन आहे आपला. ऍक्टिव्हिटी दिलेले आहे. प्री डिसिजर म्हणजे प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी. बघा, प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी म्हणजे प्री डिसिजर म्हणजे काय, नेटवर्क डायग्राम ड्रॉ करत असताना ए ही ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्या प्रिव्हियस कोणतीच ऍक्टिव्हिटी राहणार नाही. बी च्या आधी कोणती प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी राहणार नाही. म्हणजे पहिले तुम्ही ए ची एक वेगळी लाईन ड्रॉ करा, बी ची एक वेगळी लाईन ड्रॉ करायची एक नेटवर्क डायग्राम मध्ये. सी च्या प्रिव्हियस मध्ये ए असणार आहे आणि डी च्या प्रिव्हियस मध्ये बी असणार आहे आणि ई च्या प्रिव्हियस मध्ये सी आणि डी असणार आहे. ओके, सो नेटवर्क डायग्राम आपल्याला काढताना हे प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी कोणती याचं भान ठेवायचं आहे आणि ड्युरेशन लिहायचं आहे त्या नोडच्या आतमध्ये ऍक्टिव्हिटी सोबत. बघा, क्वेश्चन नोट डाऊन करा व्हिडिओ पॉज करून. चलो, व्हिडिओ पॉज करा आणि क्वेश्चन नोट करा. ओके, बघा, झाला असेल क्वेश्चन नोट डाऊन केला असेल तर आपण पाहूया काय आन्सर येत आहे ते. क्वेश्चन नोट झाला असेल तर आपण पाहूया काय आन्सर येत आहे ते. सो सोल्युशन फर्स्ट आपल्याला नेटवर्क डायग्राम ड्रॉ करावी लागेल, ठीक आहे नाही. पहिले तर आपल्याला नेटवर्क डायग्राम ड्रॉ करायला लागेल. इथे स्टेप नंबर 1 काय असेल, नेटवर्क डायग्राम. ओके, सो नेटवर्क डायग्राम ड्रॉ करूया. नेटवर्क डायग्राम वरतीच सर्व काही आहे आणि अगदी सोपी असते नेटवर्क डायग्राम, फक्त क्वेश्चन पाहायचा व्यवस्थित. ओके, बघा, फर्स्ट ऍक्टिव्हिटी कोणती आहे, ऍक्टिव्हिटी ए. चला, मी ए ला नोडच्या आतमध्ये लिहितो. ए चं ड्युरेशन किती आहे, 5 days. तर इथं नोडच्या आतमध्ये हा नोड आहे, सर्कलच्या आतमध्ये काय लिहिलं, ड्युरेशन लिहिलेलं आहे 5 days. त्यानंतर काय म्हटलंय, ए पासून आपण काय करतोय, पुढे ॲरो ड्रॉ करून ठेवा. पुढे कोणती ऍक्टिव्हिटी आहे त्याची माहिती नाही आहे सध्या. बी आहे, अजून एक ऍक्टिव्हिटी आहे. सेकंड नंबर काय म्हटलेला आहे, बी ही ऍक्टिव्हिटी आहे. बी ह्या ऍक्टिव्हिटीला ड्युरेशन किती आहे, 2 days. त्याच्या अलीकडे कोणती ऍक्टिव्हिटी आहे का, नाही. तिथे पुढे बी नाही लिहायचं. सेकंड लाईनवर जाऊ आपण. बी ही ऍक्टिव्हिटी आहे. बी ऍक्टिव्हिटीला किती लागले, 2 दिवस. नोडच्या आतमध्ये घेऊन गेलो आणि बीच्या पुढे ॲरो ड्रॉ केला. ओके, आता पुढे बघा, सी ही ऍक्टिव्हिटी आहे. सी च्या प्रिव्हियस ऍक्टिव्हिटीला कोण आहे, ए. म्हणजे सी ही ऍक्टिव्हिटी त्याच्या अलीकडे कोण असला पाहिजे, ए ऍक्टिव्हिटी असली पाहिजे. सी ह्या ऍक्टिव्हिटीच्या अलीकडे कोण असला पाहिजे, ए असला पाहिजे. प्रिव्हियस सी ह्या ऍक्टिव्हिटीचा प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी कोणती आहे, ए ऍक्टिव्हिटी आहे. लक्षात येतंय, सिक्वेन्स आहे तो. ओके, त्यानंतर बघा, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, डी ऍक्टिव्हिटीच्या प्रिव्हियसला आहे बी ऍक्टिव्हिटी. ओके, डी जी आहे ती बीच्या डीचा प्रिव्हियस कोण आहे, बी आहे. ओके, सो D4. ओके, ए बी सी डी सगळं झालं. आता पुढे आहे ई. ईच्या प्रिव्हियस आहे सी आणि डी. ओके, सो इथे आपण मध्यस्थी करूया, सी आणि डी. इथे मध्ये ई लिहित आहे आणि ई ला लागणारे दिवस 6 दिवस. ओके, बघा, ए बी सी डी ई झालं आपलं नेटवर्क डायग्राम पूर्ण झालेले आहे. बघा ना,
जसं नेटवर्कमध्ये म्हटलेलं आहे, क्वेश्चनमध्ये म्हटलं तसं नेटवर्क डायग्राम आला. आता सेकंड स्टेप बघा. सेकंड स्टेप आहे आपली. सेकंड स्टेपमध्ये काय लिहायचं आहे? पाथ आणि त्याचा ड्युरेशन. बघूया काय आहे पाथ. फर्स्ट कोणती पाथ आहे बघा ना. कसं जातं आपण? इकडून तिकडे कसं जातं बघा. ACE असं जात आहे. ओके, ACE असं जात आहे ना. A to C, C to E है ना. A to C, C to E असं जात आहे. दुसरी पद्धत कोणती आहे? BDE बघा. B to D आणि D to E असं चाललेलं आहे. ओके बघा. आता ड्युरेशन मोजा रे. A to C आणि C to E चं ड्युरेशन 5 आणि 6 आहे की नाही. 5 + 5 + 6, 5 + 5 + 6 म्हणजे किती रे? 10 + 6 16 डेज. ड्युरेशन नेहमी डेजमध्ये असतं, मिनिट्स आवर सेकंडमध्ये राहतच नाही, ते डेजमध्येच असतं, लक्षात ठेवा. हां सेकंड बघा. बीचं ड्युरेशन 2 4 आणि 6. 2 + 4 + 6, 2 + 4 6, 6 + 6 12 दिवस. ओके 12 डेज. आता सांगा सगळ्यात जास्त कोणत्या पाथला ड्युरेशन लागलेलं आहे? डेज किती आहे? कोणत्या पाथचे? ACE चे जास्त दिवस लागले की BDE ला जास्त दिवस लागले? तर आपल्याला तिथं दिसतंय काय दिसत आहे की ACE ला जे आहे सगळ्यात जास्त दिवस लागले 16 डेज. तो स्टेप नंबर 3 काय आहे? स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये आपण लिहित असतो ज्याला जास्त दिवस लागतात ती पाथ काय असते? क्रिटिकल पाथ. ओके, तो क्रिटिकल पाथ इज क्रिटिकल पाथ काय आहे? A to C, C to E. आणि स्टेप नंबर 4 प्रोजेक्ट ड्युरेशन है ना. तर प्रोजेक्ट ड्युरेशन वर्ड का वापरलं त्याने? मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन म्हणजे एकच आहे. मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन म्हणजेच मिनिमम प्रोजेक्ट कंप्लीशन टाइम. सेमच आहे. किती आहे तो आहे 16 डेज. 16 दिवस लागत आहे या पूर्ण प्रोजेक्टला कंप्लीट व्हायला. ओके, तो हे झालं. आपल्याला जे विचारले है ना क्रिटिकल पाथ विचारलेला आहे. काय म्हटलं त्यांनी? क्रिटिकल पाथ कोणती असेल ही फाइंड आउट करायची आहे आपल्याला. ओके, वी हॅव टू फाइंड आउट द क्रिटिकल पाथ म्हणजे लॉंगेस्ट पाथ आणि मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन किंवा मिनिमम प्रोजेक्ट कंप्लीशन टाइम सगळं आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, तो स्टेप नंबर 1 नेटवर्क डायग्राम. स्टेप नंबर 2 पाथ आणि त्यांचं ड्युरेशन जे आहे, पाथ आणि त्यांचं ड्युरेशन जे आहे हे आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. क्रिटिकल पाथ कोणते आहे ते दाखवली आहे आणि मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन सुद्धा लिहिलेलं आहे. ओके, सो हा आपला असा सेकंड क्वेश्चन आहे. येते. सो अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी वर नोड डायग्राम जे आहे ना, ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती नोड डायग्राम वरती आपण ड्रॉ करत आहे आणि आपला क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे. ओके, सो हा आपला नोड डायग्रामचा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. पहिले एक छोटा क्वेश्चन घेतला आणि एक थोडा मोठा क्वेश्चन घेतला. अशा प्रकारे क्वेश्चन येतात आपल्या जेईच्या एक्झाम मध्ये आणि फिक्स जे काही तुम्ही इथं पाहिलंय अशाच प्रकारे फक्त व्हॅल्यू चेंज राहतील, नेटवर्क डायग्राम काढायला लावतील, क्रिटिकल पाथ आणि मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन काढायला लावणार आहे. ओके, तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे ऍक्टिव्हिटी ऑन एरो डायग्राम. ऍक्टिव्हिटी ऑन एरो डायग्रामची पद्धत कशी असेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. ओके चालेल, चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.